हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे मनाली व्लॉग आपला पार्ट 5. आज आम्ही निघालेलो आहोत कुलूला, जिथे जाऊन आम्ही रिव्हर राफ्टिंग करणार आहे आणि अजून काही ॲक्टिव्हिटी आहेत ते बघू. आता आवरून घेतलं आहे, आता निघालो आहे, नाश्ता करून घेते आणि त्यानंतर व्लॉग कंटिन्यू करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सोडून आणून ठेवली मी. वा, हा आमचा आजचा नाश्ता. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत कुलूमध्ये आणि कॅम्पिंगला. तर इथे रिव्हर राफ्टिंग करायचं चाललंय, विचार करतो. कारण तरी पण रिव्हर राफ्टिंग होणार नाही. नाही होणार. नाही होणार का? पाऊस चालू आहे. पाऊस पण चालू आहे, थंडी थंडी खूप डेंजर आहे. आणि टेंटमध्ये राहायचं आहे आम्हाला, कॅम्पिंग आहे. तर तिथे ना नेमकं म्हणतो तिकडे गरम पाणी नाही आता. उद्या सकाळी आहे -2. आई शपथ, भयानक. हे इथे मागे घोडा आहे. लोकेशन घोडा नाही, तो गाढव आहे. गाढव आहे. यो, ते घोड्यासारखं दिसलं मला. हे बघा. आणि ते डॉगी बघा, डॉगी कसं बसले आपल्या स्वागताला. चल त्याच्याकडे चालले ते. चलो. एवढी डेंजर थंडी वाटते का तुम्हाला? हो, खूप. मग तुम्ही कॅप का नाही घातली? बॅग उतरत होतो ना त्यामुळं. का? इथे बघा आम्ही शेकोटी केलेली आहे आता. डेंजर थंडी, बाहेर पाऊस पण येतोय अजून त्याच्यात. हे इथे आहे आमचे टेंट रूम्स आहेत, म्हणजे टेंट आहे, इथे आम्ही राहतोय. आणि हे माझ्यावाले इकडे लास्ट कोपऱ्यात माझं. सो मित्रांनो, असं आहे आमचं कॅम्पिंग. हे आम्हाला रूम कशी आहे, टेंट आहे हे पण छोटंसं आहे, छान आहे. पण संध्याकाळी अशी थंडी वाजणार आहे आणि ते डेंजर जबरदस्त. हे सगळे निघालेत आता रिव्हर राफ्टिंगला. कॅन्सल केलं होतं त्यांनी, पण पुन्हा निघालेत. मी नाही जाऊ शकत. मला करायचं होतं रिव्हर राफ्टिंग, पण एवढी थंडी आहे आणि तिथे मला अजिबात थंडी सहन होत नाही, डेंजर आहे मी. पण विशाल निघालेत, ते गेलेत. त्यांना म्हटलं मी नका जाऊ, ऐकत नाही माझं. ठीक आहे, जाऊ दे मुद्दा. तर मित्रांनो, इथे मस्तपैकी आम्ही गाणे वगैरे लावले होते आणि डान्स केला. पण मी इथे सॉन्ग वगैरे टाकलं नाही, कारण कॉपीराईट पडतं. मग शेकोटी करून शेकत बसलो होतो आम्ही. तर आता आमचं आवरलं वगैरे आहे आणि आम्ही आता शूट करायला आलो, म्हणजे फोटोज व्हिडिओ काढायला आलो आहे. एवढी जाम थंडी, त्याच्यामुळे मी तेवढं आवरलेलं नाही आहे, तर नॉर्मलीच आहे. इथे व्ह्यू दाखवते तुम्हाला, असला जबरदस्त आहे, एवढं सुंदर पाणी वगैरे. हे बघा कसं काय. हे कुलूचं लोकेशन आहे. आता आम्ही कुलूमध्ये आहोत. चला. वाव, यांचे फोटोशूट चालू आहे इकडे. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे. काय मागे दिसतंय, एक मिनिट असं दाखवते, मग समजेल तुम्हाला. न्यू काश्मीर ड्रायफ्रुट्स. एक सगळे ड्रायफ्रुट्स आहेत आतमध्ये. तर बघू कसे आहेत, स्वस्त आहेत का महाग आहेत ते तरी मग कळेल. सगळे ड्रायफ्रूट ठेवले तिथे टेस्टिंगसाठी त्यांनी. आणि अक्रोड तर एवढं भारी आहे, तिला हातातच फोडतात आणि अजिबात कडू नाही, तेलकट नाही जास्त. हे आम्हाला त्यांनी टेस्टिंगसाठी ठेवलंय. पोट भरून खा, पण पोट भरून खा. टेस्टिंग करा, पोट भरून. जेवणाचं काम नाही, तिथेच पोट भरा. हे काय आहे? चेरी छान लागतंय. छान आहे ना. कोणतं रे फ्रूट? हे पण टेस्टिंगसाठी ठेवलं होतं. काय काय माहिती? किवी. हे केलं असतं, वाळवलेलं असतं. नाही, ही किवी आहे, वाळवलेलं असतं. हा का? आता आम्ही इथे ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये आणि इथून सांगू का, ते घेण्यासारखं काय नाही, पण खाण्यासारखं भरपूर आहे. भरपूर खाल्लं आहे, कारण आम्ही भरपूर सारं घेतलं. तिथे टेस्टिंगला ठेवलं होतं ना, ते भरपूर खाल्लं आहे. त्यांनी जेवढे पण अक्रोड फोडलेत ना टेस्टिंगसाठी, तेवढे क्लास आहेत पण अक्रोड मस्त आहेत. मित्रांनो, मला हे सांगा तुम्ही, काय असेल माहिती आहे का? हे काय आहे?
हा हिमालयातला लसूण आहे, लसूण. त्याच्या आतमध्ये त्या कुड्या आहेत, आपल्या इथे लसूण असतो ना तसं. काही नाही नाही म्हणता आम्ही नको, पण घेतलंय काही ना काहीतरी. हे मणीकरण साहेब इथून आतमध्ये ना, इथून आतमध्ये जायचं. इथून आतमध्ये ना. ॲक्च्युली आम्हाला यायला लेट झाले. आम्हाला इथे 3 वाजता पोहोचायचं होतं. आम्ही पोहोचलो इथे आत्ता 5 वाजता. म्हणजे इथून वरती यायला अर्धा 5:30 वाजले. 5:30 वाजता इथे पोहोचले. थंडी एवढी मला असं पोहोचता येत नाही आता. ते जड झालेत म्हणजे. हे पूर्ण आहे मणीकरण साहिब. हे इथे आतमध्ये मंदिर आहे. फोटो लावून ओके. आता आम्ही दर्शन वगैरे केलं वरती आणि इथे लंगर खायला, म्हणजे इथला प्रसाद खायला बसतो. गावातच आहे ना, त्यामुळे दाखवते मी तुम्हाला आल्यानंतर. आमच्या इथं थोडंसं नक्की ते वरण आहे का पिठलं हे मला नाही माहिती, सांगते. पिठलंच वाटतं. स्मेल तर येतो पिठलं ना. अच्छा, म्हणजे हे आहे कढी आणि हे आहे डाळ. तर आता तिथनं आम्ही लंगर घेतलाय आणि इथे आता थोडं मार्केटमध्ये फिरतोय. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत गुरुद्वाराला, म्हणजे मणीकरण साहिबमध्ये. ते आता वरती मणीकरण साहिबला गेलो आणि त्यानंतर आता आणि गुरुद्वाराला आलो. की मागे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे ह्याच्यातून आहे ना एकदम गरम पाणी, उकळलेलं पाणी, उकळ्या पाण्याचं येतात डायरेक्ट. म्हणजे येतं असं काही नाही कुठे लावलं आहे किंवा हिटर गरम पाणी ठेवलं आहे, का नाही, जमिनीतच गरम पाणी येतं. मग त्याचा इतिहास मला एवढं माहीत नसतं. मग ते स्कॅनर लावलं, ते घरी गेल्यावर बघते मी पण, मग कळेल. पण पूर्ण इथे गरम पाणी, लोक इथे आल्यावर आंघोळ वगैरे करतात त्या पाण्यामध्ये, फिरते. एवढं उकळलेलं पाणी असतं ते. पाणी कडक आहे, पाणी उकळलेलं आहे.